तुम्ही कशाच्या त्रासासाठी आले होते माझ्याकडे? काय व्हायचं तुम्हाला? माझ्या मी एनडी डॉक्टरकडे गेली होती. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या गळ्याच्या आतमधलं हाड वाढलेलं आहे. त्यांच्याकडे जायच्या अगोदर काय त्रास व्हायचा तुम्हाला? अटकल्यासारखं लागायचं. कुठे एक्झॅक्ट कुठे? गळ्याच्या आतमध्ये. अच्छा अच्छा. अटकल्यासारखं काहीतरी आहे तिथे आणि मी ते नुसतं असं हात टाकून कोरायचा प्रयत्न करायची की काहीतरी अटकलेलं आहे, काहीतरी जखम झालेली आहे, काहीतरी आहे तिथे गाठ वगैरे असं जाणवलं. तो त्रास तुम्हाला कधी कधी व्हायचा? मग तो पहिले 2-3 दिवस आधी व्हायचा, मग अजून बंद व्हायचा, मग पुन्हा चालू व्हायचा, पण मग मधामध्ये खूपदा चालू झाला, मग तो रेग्युलरच चालू झाला. म्हणजे सतत असं जाणवायचं की काहीतरी आहे तिथे. त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा? त्याच्यामुळे माझ्या डोक्यात म्हणजे तेच चालायचं की काय आहे, सतत तिकडे लक्ष त्याच्याने चिडचिड वाढली, अन्न पाणी धकायला नाही लागलं, हालत सुटायला लागली विचाराने त्या, आणि सतत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं माझं की ते मी काढू का, खरडून काढू का, काही अटकलेलं आहे का, काही चिपकलेलं आहे का तिथे. बरं, मग तुम्ही एनटी कडे कशा काय गेले? डायरेक्ट गेले? तर गळा नाक कान घशाचे डॉक्टर आहे म्हणून मी त्यांचा सल्ला घेण्यासाठी तिकडे गेले. त्यांनी काय सांगितलं? मग त्यांनी माझा एक्सरा वगैरे केला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या जो 10,000-2,000 व्यक्तीमधून एखाद्याला असा त्रास होत असते, तो हाड असते म्हणे, तो तुझ्या गळ्याचा हाड वाढलेला आहे आणि तू एखाद्या हे ऑपरेशन केल्याच्या नंतर याची वाढ पुन्हा होईल आणि तितक्या स्पीडनं होईल. मग हे सगळे काम केल्यापेक्षा तू एक काम कर, होमिओपॅथिक औषध तू एखाद्या चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना सांग आणि त्यांच्या सल्ल्याने त्याच्या हाडाची वाढ थांबवायची औषध. मग तुम्ही माझ्याकडे आल्या आणि मग होमिओपॅथी मेडिसिन जेव्हा सुरू केल्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला आराम पडत गेला त्याचा? मी पहिल्यांदा औषध मला तुम्ही जे पाजली होती, 2 थेंब तुम्ही माझ्या तोंडामध्ये जे टाकले होते लिक्विडचे, तेव्हाच मला ते मोकळं लागलं होतं. त्याच्यानंतर मग मी त्या महिन्याभराच्या औषधा नेल्या होत्या आणि सतत त्या 2 टाइम घेत होती, सकाळ संध्याकाळ खाली पोटी, आणि त्या गोळ्या झोपल्याच्या नंतर मला आराम वाटायचा त्या गोळ्या. असं करता करता मला 1.5 महिन्यात आराम झाला. बरं, आता तो त्रास बसायला किती दिवस झाले तुम्हाला? किती वर्ष झाले? आता 1 वर्ष झालं. त्रास गोळ्या घेतल्या नाही आणि मला त्रासही झाला नाही. 100% क्युअर्ड आहे? तुम्हाला शांत वाटते? तो त्रास होत नाहीये? नाही. धन्यवाद.